तुम्ही का लोकांना त्रास देता? तुम्ही तर म्हणले होते कर्ज शहराची बारामती करून तुम्ही आज कर्ज बिहार करून ठेवलं आहे. माणसाला चालता येत नाही का दुराची माफ नाही त्याला कुठे नेऊन ठेवलंय कर्जत माझं 3 वर्षात तुम्ही कर्जत होत्याचं नव्हतं करून ठेवलं. हे शेतकरी आहेत राष्ट्रवादीचे जे पुढारी आहेत आणि शेतकरी आहेत आणि हे राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी मला काम सांगितलं आणि ह्यांचं काम मी 100% दण थापटून यांची मिठी देणार अशी माझी जिद्द आहे. कारण मी भारतीय जनता पार्टीचे काम करून सगळ्याचं काम करून राष्ट्रवादीचं सुद्धा मी काम करीत आहे अशी माझी जिद्द आहे. ह्यांची मी टीपी 8 दिवसात 100% देणार म्हणजे देणार. पैसे खाऊन लोकांची बदनामी करू नका. तुमचे करोडो रुपयाचे बंगले, करोडो एकर जमीन, मला जमीन नाही, इकडं बंगला आहे राहायला, तरी सुद्धा मी समाधानी आहे. आणि दिवसभर कुठल्याही गावात कोणत्या शेतकऱ्याची भेट घेतो, शेतकऱ्याचे काम करून देतो. तसं तुमचं दाखवा. तुम्ही दिवसभर नुसतं पैसे ओढायचं बघत आहात, हे असं जनतेला जमत नाही. आणि आमच्या नेत्यांना जर कोणी आता इथून पुढे असं बोललं तर त्याला मी स्वतः बुट्टाने मारल्याशिवाय राहणार नाही. माझं पुढं काही हो, मी आत्महत्या करेल नाहीतर मी काही करेल, पण तुम्हाला सुट्टी देणार नाही. यापर्यंत सांगतो, तुझी गाडी इथून सुटणार नाही. तुला शेतकऱ्या काय गुन्हा दाखल करायचे कर, माझ्या गुन्हा दाखल कर, काही काळजी करू नका. मी कालचा हे कावड्यानं मुळेवाडी चांदा हे भाग फिरलो, अक्षरशः लोकांना पाणी सुद्धा प्यायला नाही. लोक शेतकरी म्हणजे आमची चूक झाली, आम्ही झक मारली, मतदान चुकीच्या माणसाला केलं असं मी तुम्हाला विनंती करतो. 10 दिवसात बाफळा नाही काढल्या तर 11व्या दिवशी माझ्या पद्धतीने मी काय आंदोलन करायचे करतो. नांदगावच्या साईडला, बरगावडे साईडला एवढ्या बाफळा की त्याला अंत नाही. काय मला नेमकं काय चाललंय तेच कळलं नाही अधिकाऱ्यांचं. अधिकाऱ्यांना तुम्हाला परत सांगतो, तुम्हाला लाज वाटत नाही का? भंगारांनो, हे खड्डं कुणी बुजायचं? तर इथं कुठेतरी खड्डा आहेत, पण इथं डांबर टाकलेलं नाही. कुणी पाहणी करा तर ह्याची 100% चौकशी झाली पाहिजेत. कडसाट ती झाडं कुठेतरी एखादं काढले, झाडं काढली नाही, कुठं काय नाही. आणि अक्षरशः आम्ही खोटं बोलणार नाही, अक्षरशः डांबर टाकलंच नाही, नुसती खडी टाकली, झाकून टाकले. तुम्ही आमच्या गावाला भैरवावाडी एवढी डेंजर असून तुम्ही आमच्या गावाला फसवाय निघालात. दुधोडीच्या लोकांना आज किंवा उद्या 2 दिवसात शिक्षक द्या, नाही शिक्षक दिला तर तुमच्या कर्जतच्या ऑफिसला टाळं ठोकण्यात येईल. आणि शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो, तुम्हाला कुठल्या अधिकाऱ्याने किंवा कृषी दुकानदाराने, कोणत्याही अधिकाऱ्याने तुम्हाला जर त्रास दिला, तुम्हाला जर फसवलं, तुम्ही मला फोन करा अर्जंट. तुमचं मी बिगर पैशाचं काम करून देतो. आणि अधिकाऱ्यांना सांगतो, शेतकऱ्यांना अजिबात तुम्ही नाडवायचं नाही, तुमच्यावर कारवाई केली जाईल, तुम्हाला सस्पेंड केलं जाईल. आणि निष्कारण उगाच काहीतरी आंदोलन करायचं बंद करू नका तुमच्या नावासाठी. आणि हे लहान मुलांना फसवायचं आता बंद करा. जनता आता कुणीही फसणार नाही. निष्कारण तुम्ही खरंच सत्य परिस्थिती, तुम्ही चुकाई चारी धडीच बंद केली होती. चारीने पाणी आणतो म्हणला होता, चारी गेली आणि ती चुकाईचं पाईपलाईन बंद ठेवली, सारी बेकारी करून टाकली. असं मी शेतकऱ्यांना, गोरगरिबांना विनंती करतो. ज्याला टिपी लागेल त्याला मी 8 दिवसाच्या आत शेतीची टिपी देतो. आणि निष्कारण उगाच काहीतरी आंदोलन करायचं बंद करू नका तुमच्या नावासाठी. आणि हे लहान मुलांना फसवायचं आता बंद करा. जनता आता कुणीही फसणार नाही. निष्कारण तुम्ही खरंच सत्य परिस्थिती, तुम्ही चुकाई चारी धडीच बंद केली होती. चारीने पाणी आणतो म्हणला होता, चारी गेली आणि ती चुकाईचं पाईपलाईन बंद ठेवली, सारी बेकारी करून टाकली. असं मी शेतकऱ्यांना, गोरगरिबांना विनंती करतो. ज्याला टिपी लागेल त्याला मी 8 दिवसाच्या आत शेतीची टिपी देतो. मला 1 रुपया लागत नाही. अशी भांडणं मी कितीतरी मिटवत आहेत, इथून पुढे मिटवणार आहे. आबाईविषयी मी तुला सांगतो, तू जे मला म्हणलं ना, PSI तूचे, जे तूचे, कोर्ट तूचे, की तू बरोबर बोलला आहे. त्याच्यामुळे मी तुझे हात जोडून आभार मानतो. आणि असंच माझ्यावर राष्ट्रवादीने संकट आणीचा तरी तुमचं मी आभार मानतो. आणि या गावात येऊन हे भांडण मिटलं, या जोडीचे मी हात जोडून आभार मानतो. नाहीतर होईन त्या पांडुळे तलाठेवानी
दोन कर्जत तालुक्यामध्ये पांडवळ तलाठीने शेतकऱ्यांना लाखो रुपयाला गंडा घातला आहे आणि कुणाचंच काम करून दिलं नाही। त्याच्यामुळे सर्व शेतकरी माझ्याकडे, तुम्ही तर म्हणले होते आपण आपल्या गावात एक राहू, हे असं एक राहायचं का? तुम्ही आम्हाला त्रास द्यायचा आणि आम्ही गांडी चिपूट घालून बसाय। आणि शिंदेना सांगतो, तुम्ही अशी लोक पुढे घालून मला नाही पण कुणाला तुम्ही त्रास देऊ नका। तुमच्या नेत्यांच्या आणि तुमच्या स्वभावात जरा बदल करा, जनता जवळ करा। मी कशी रात्रंदिवस कामं करून कितीतरी मी जनता जवळ केली आहे, तसं तुम्ही लोकांची कामं करून जवळ करा। लोकांना त्रास दिल्यावर एक सुद्धा माणूस जवळ येणार नाही। आणि हे तुम्ही जे करताना लोकांना पैसे देणं, लोकांना व्हिडिओ काढावणं, हे तुमच्यात काही तथ्य नाही आणि असल्या तथ्याला मी अजिबात जुमानणार नाही। आणि श्रेय घेणाऱ्यांनी फक्त आता एकच राहिलं आहे, शेतकऱ्यांची गायी वेल्यानंतर ती आमच्यामुळेच गेली एवढंच श्रेय लाटायचं राहिलं आहे। बाकीचा मुद्दा अजून एक आहे, पण तो म्हणाय नको, मी गायीवर घालवलं, गायी वेली ही आमच्यामुळेच गेली, गाय गाभण राहिली आमच्यामुळेच राहिली, एवढंच श्रेय लाटायचं राहिलं आहे। तुम्ही आता थोड्या दिवसात हे सुद्धा तुम्ही श्रेय लाटू शकतात। कुंभेफळची गायरान 30 एकर जमीन लाटली आहे। जामखेड तालुक्यात कवडगावची 80 का 100 एकर जमीन लाटली आहे। याच्यामुळे कर्जत तालुक्यातील जनतेने सह्या करण्यापासून सावध राहा। 10 दिवसांना उद्या या परवा या असं करून त्याने 10 दिवस घालवले आणि या शेतकऱ्याचं बैल तर गेलाच, पण हे डॉक्टर या शेतकऱ्याला पैसे मागत होता। मग आज मला या सकाळी शेतकऱ्याने फोन केला, मी डॉक्टर सांगितलं तुला नोकरी करायची असली तर या शेतकऱ्याचं 1 तासात मला पोस्टमॉर्टम पंचनामा सही पाहिजे। डॉक्टर सांगितलं मी तुला सुट्टी देणार नाही। हे काम कुणीतरी पुन्हा बंद केलं आहे, पण मी सांगतो कर्जत तालुक्याचं पूर्ण 100% वटवं झालं आहे। ही सगळी गाड्या माणसाला चला जागा नाही, इथं तिकडून गाड्या येतात, सगळ्या रस्त्यावर पाणी, तिकडे खड्डा खाल्लेला आहे, त्यात काही मुरुम त्यात खडी भरलेली नाही। आणि परत एकदा सांगतो, तलाठी आणि ग्रामसेवक तुम्हाला मी सारखं वारंवार विनंती करीत आहेत, तर तुमचा जो कार्यक्रम आहे तुम्ही त्याच कार्यक्रम चालू ठेवला आहे। तुम्ही शेतकऱ्यांना व गोरगरिबांना निष्कारण त्रास देत आहेत, तरी शेतकऱ्यांना मी विनंती करतो, तुम्हाला जर कुठल्या ग्रामसेवकनी आणि तलाट्याने जर तुम्हाला कोणी त्रास दिला निष्कारण, तर तुम्ही मला फोन करा, तर ह्यांचं काय ती बघतो। याला जबाबदार फक्त वेव लाईन इंटरप्राइजेस कंपनी आहे। ह्या कंपनीची चूक आहे, ह्या कामाला 5 वर्ष गॅरंटी असते, तर ह्या सुद्धा कंपनीची चूक आहे। अजून सांगतो, ह्या कर्जतच्या महावितरणच्या अधिकाऱ्याची कुणाची सुद्धा चूक नाही। तो ठेकेदाराला परत सांगतो, तुम्ही हे काम रविवार पत्करा, नाहीतर तुमची मी सगळी बेकारी करून टाकेन। मी तुम्हाला आणणार नाही, तुम्हाला खंडणी मागणार नाही, तुम्हाला दम देणार नाही, माझ्या पद्धतीने काय करायचे करतो। तुम्हाला परत सांगतो, तुम्ही या शेतकऱ्याचे काम रविवारी करून द्या। Click here to subscribe.